नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। जामठा परिसरात कार्यकर्त्यांनी रास्ता रोको रेल रोको केलेला आहे आणि कडूंनी दिलेली डेडलाईन आता संपली आहे, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत। प्रहारचे हे कार्यकर्ते आता रेल्वे रुळावर उतरल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। रेल्वे रोकोचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला होता आणि आता ही वेळ संपलेली आहे। जो निर्धारित वेळ होता, इशारा दिलेला वेळ होता, आता ही वेळ संपली आहे, त्यामुळे कार्यकर्ते ही डेडलाईन संपल्याने आता थेट रुळावर उतरलेले आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली घोषणा दिली जाते। 18 तासांपासून बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू झाले। कालच हा मोठा मोर्चा नागपूरमध्ये येऊन धडकलेला आहे आणि जबलपूर मार्ग नागपूरकडे येणारा बंद झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत। तर नागपूरमधल्या सध्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी दिसते। तर रेल्वे रोखून धरण्याचा सुद्धा इशारा दिला होता, त्यासाठी डेडलाईन दिली होती आणि आता रेल्वे रोखण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। रुळांवर हे आक्रमक कार्यकर्ते आले आहेत। अनिरुद्ध दवाडे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया आपण अनिरुद्धकडे। अनिरुद्ध, प्रहारनं रेल रोको आता सुरू केलाय, डेडलाईन संपली आहे, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतात। नक्कीच अनुपमा, आता जर पाहिलं तर बच्चू कडूंनी जो आहे तो 12 वाजता नंतर रेल रोको करण्याचा अल्टिमेटम दिलेला होता आणि आता ही डेडलाईन अखेर संपलेली आहे आणि त्यामुळे काही प्रहारचे कार्यकर्ते जे आहेत ते आता जामठा परिसरातील, नागपुराच्या जामठा परिसरातील रेल्वे रुळावर गेल्याचं इथं पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी जी आहे ती सुरू केलेली आहे। 7/12 कोरा करण्याची मागणी ही कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलनाला जे आहे ती आता सुरुवात केलेली आहे। त्यामुळे जर पाहिलं तर सध्या रुळावर कार्यकर्ते जे आहेत ते चढलेले आहे आणि काही कार्यकर्ते आता आंदोलन स्थळावरून सुद्धा त्या रेल्वे रुळाच्या दिशेने जाण्याची तयारी मध्ये दिसत आहे। त्यामुळं आता हे रेल रोको आंदोलन एकीकडे चक्का जाम, दुसरीकडे आता रेल रोको आंदोलन जे आहे ते कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आहे। काही वेळापूर्वी जेव्हा G24 तासची बच्चू कडू बोलले होते तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं की रेल रोको नंतर आमचा पुढचा जो आंदोलनाचा टप्पा एअरपोर्ट आम्ही जमिनीवर उतरू देणार नसल्याचंही आता आंदोलन नेमकं काय वळण घेतं त्या अर्थानं अगदी अनिरुद्ध, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। अत्यंत महत्त्वाची घडामोड सध्या आपण पाहतोय G24 तासवर। जामठा परिसरामध्ये कार्यकर्त्यांकडून रेल रोको आहे। हे प्रहारचे कार्यकर्ते आहेत। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा यासह 19 मागण्या त्यांच्या आहेत आणि या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत आणि या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची भूमिका आहे। एकीकडे सरकारनं बैठकांसाठी चर्चेची दारं खुली ठेवलेली आहेत, मात्र दुसरीकडे हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। शेतकऱ्यांची कर्जमाफी